नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. जत खून प्रकरणी चौघांना अटक. मालमत्तेवरून बहिणीला त्रास देत असल्यानेच केले कृत्य. मालमत्तेच्या कारणावरून दारू पिऊन संशयिताच्या बहिणीला वारंवार त्रास देत असल्यानेच अविनाश कांबळे या तरुणाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित किशोर बामणे व मावस भाऊ महांतेश्वर उर्फ सोनू मुकेश सनके यांनी तलवारीने अविनाश कांबळेचा बुधवारी खून केला होता. या प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून किशोर नारायण बामणे वय वर्ष 27, महांतेश्वर उर्फ सोनू मुकेश सनके वय वर्ष 26, विजय महेंद्र कांबळे वय वर्ष 25 व आनंदा ईश्वर कांबळे वय वर्ष 27 या चौघांना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता मुख्य संशयित किशोर बामणे, महांतेश्वर उर्फ सोनू मुकेश सनके या दोघांना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर विजय कांबळे व आनंदा कांबळे या दोघांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी अविनाश कांबळेला आनंदा कांबळे व विजय कांबळे या दोघांनी सोलनकर चौक येथे बोलावून घेतले होते व त्याच्या घरातील कौटुंबिक सुरू असलेला वाद बंद करा असे सांगितले होते. परंतु अविनाश हा स्वतःच्या मतावर ठाम होता. यातूनच संशयित सोनू याने मारहाण केली. त्यानंतर किशोरने तलवारीने हल्ला केला. यात अविनाश जागीच कोसळला.